सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 4, रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती, लेक्चर नंबर 3. यामध्ये आपण पाहणार आहोत ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व और ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट और लॉस. त्यानंतर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. त्यानंतर ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल. हे आपण 3 पॉईंट या तासामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट, तर रिटायरमेंट ऑफ पार्टनर यामध्ये आपण 1 ते 8 पॉईंट्स 1 इंट्रोडक्शन कंप्लीट केलेलं आहे. सेकंड, न्यू रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, तो पण पार्ट आपण पूर्ण केलेला आहे. गेन रेशो और बेनिफिट रेशो, तो देखील आपण पूर्ण केलेला आहे. आणि 4.4 ट्रीटमेंट ऑफ गुडविल, हा सुद्धा पॉईंट आपण पूर्ण केलेला आहे. या तासामध्ये आपण पाहणार आहोत पेज नंबर 170 वर 4.5, आणि यामध्ये आपला पॉईंट आहे ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड म्हणजे राखीव निधी. राखीव निधी और जनरल रिझर्व. जनरल रिझर्व म्हणजे सर्वसाधारण निधी. जनरल रिझर्व किंवा सर्वसाधारण तरतूद. और ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट और लॉस किंवा वाटप योग्य नफा किंवा तोटा. ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड और जनरल रिझर्व और ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट, हे 3 पॉईंट आपण आता पाहणार आहोत. पाहूया मग. ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, any reserve, accumulated profit or loss is transferred to capital or current account in their profit sharing ratio to all partners, or only share of a retiring partner to his capital or current account as per the instruction given in the problem. जेव्हा एखादा भागीदार किंवा अनेक भागीदार निवृत्त होतात, तेव्हा त्यांच्या फर्ममधील जनरल रिझर्व असेल, रिझर्व्ह फंड असेल किंवा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट किंवा लॉस असेल, तर तो ओल्ड पार्टनर्समध्ये, सर्व पार्टनर्समध्ये, रिटर्निंग पार्टनर्समध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे किंवा दिलेल्या सूचनेप्रमाणे वाटून डिस्ट्रीब्यूट करून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर इफ एनी टाईप ऑफ रिझर्व, कोणत्याही प्रकारची सर्वसाधारण निधी किंवा तरतूद किंवा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट किंवा वाटप योग्य नफा जो आहे इज ट्रान्सफर द एंट्री विल बी, आणि मग आपल्याला खालील जे एंट्री पाठ करायची आहे, अभ्यास करायचा आहे. ऑल इफ एनी टाईप ऑफ रिझर्व ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट इज ट्रान्सफर्ड द एंट्री विल बी. तर जर्नल एंट्री आपण पाठ करायची आहे. ऑल टाईप्स ऑफ रिझर्व्स ऑब्लिक ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. नॅरेशन, तेच लेझर हे नॅरेशन, being balance transfer to all partners
including retiring partner in their profit sharing ratio. जर्नल एंट्री सगळ्यांना समजली. ऑल टाइप्स ऑफ रिझर्व और accumulated profits account debit to partners capital or current account. नॅरेशन हे कॉमन आहे त्यामुळं तो भाग सोपा आहे. being balance transfer to all partners including retiring partner in their profit sharing ratio. त्यानंतर एनी ॲक्युम्युलेटेड लॉस म्हणजे लॉस असेल तर तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा. एनी ॲक्युम्युलेटेड लॉस ॲपरिंग ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट इज ट्रान्सफर टू ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. द जर्नल एंट्री विल बी. मग आता ही जी एंट्री आहे या एंट्रीच्या ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंटच्या अपोजिट जर्नल एंट्री होईल आणि ती जर्नल एंट्री होईल लॉस डिस्ट्रीब्यूट केल्याची ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट. लॉस डिस्ट्रीब्यूट केल्याची जर्नल एंट्री आहे ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच लॉस अकाउंट. being accumulated loss debited to all partners capital or current account. याचा अर्थ आपण असा घ्यायचा की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लॉसेस घ्यायचे आणि पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट्स गेन्स बेनिफिट्स आणि रिझर्व फंड हे सर्व पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावायचे आहेत. तर हा आपला पहिला भाग झालेला आहे. ट्रान्सफर ऑफ रिझर्व फंड और जनरल रिझर्व और ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट और लॉस. व्यवस्थित व्हिडिओ ऐकणे आवश्यक आहे. नेक्स्ट आता रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये आपणास काही बाबी बनवायच्या आहेत. तर त्यामध्ये आपण प्रथमतः बनवतो रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजे पुनर्मूल्यांकन खाते आपण बनवतो. बी आपण बनवतो पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट आणि याच्यामध्ये आपण जे बनवतो बॅलन्स शीट ऑफ द फर्म म्हणजे या तीन बाबी यामध्ये आपणास बनवणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ए, बी पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट जो विचारला आहे तो आणि सी बॅलन्स शीट ॲज ऑन डॅश डॅश ऑफ द फर्म आणि तो आपला पॉईंट आपण आता पाहत आहोत 4.6 आणि तो पॉईंट आपला आहे पेज नंबर 171वर. तर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स म्हणजे संपत्तीचे पुनर्मूल्यांकन अँड रिॲसेसमेंट ऑफ लायबिलिटीज आणि देणी किंवा कर्ज त्याचेसुद्धा आपण काय करतो आहे रिॲसेसमेंट म्हणजे पुनर्मूल्यांकन करत आहोत. म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटीचे पुनर्मूल्यांकन केले जाते. पुन्हा त्याच्या किमती निश्चित केल्या जातात. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण एकदा पाहून घेऊ. व्हेन द पार्टनर रिटायर्स फ्रॉम द बिझनेस इट इज डिझरेबल टू रिव्हॅल्यू ॲसेट्स अँड लायबिलिटीज टू ब्रिंग देअर व्हॅल्यूज ॲट द करेक्ट पोझिशन. जेव्हा भागीदार निवृत्त होतो त्यावेळेस असं अपेक्षित असतं की सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटी यांच्या पुनर्किमती निश्चित करणं गरजेचं आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. द बेनिफिट ऑफ सच चेंज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज विल बी गिवन टू द रिटायरिंग पार्टनर ॲज वेल. आणि याचा जो बेनिफिट आहे जे काय चेंज होईल ॲसेट आणि लायबिलिटीमध्ये तर त्यासंबंधी आपण ॲसेट आणि लायबिलिटीज काय करतो रिॲसेसमेंट करतो. टू शो द चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ओपन. रिव्हॅल्युएशन अकाउंट मीन्स प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यास आपण पुनर्मूल्यांकन अकाउंट असं म्हणलेलं आहे. आफ्टर शोईंग
all the effects in a revaluation account or profit and loss adjustment account, the balance appearing in the account will be transferred to partners capital account in their profit sharing ratio. आणि जेव्हा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करतो तेव्हा त्याचा जो प्रॉफिट किंवा लॉस आहे तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण काय करतो, ट्रान्सफर करतो. म्हणजे एकावर एक प्रक्रिया अवलंबून आहे. पहिली प्रक्रिया अशी अवलंबून आहे की पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचा, त्याचा प्रॉफिट आणि लॉस जो आहे तो आपण पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते आपण काय करायचे, बॅलन्स शीट जो आहे त्याला आपण ते दाखवायचे असतात. म्हणून या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, ॲसेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करून घ्यायचं, त्याचं पुनर्मूल्यांकन करून घ्यायचं. आता आपण नोट पाहूया. याच्यामध्ये नोट काय सांगितलेलं आहे, फॉर मोर डिटेल्स अबाउट इफेक्ट्स इन रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड स्पेसिमेन ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट or profit and loss adjustment account, please refer previous topic, that is admission of partner. आणि सेम ॲडमिशन ऑफ पार्टनर सारखंच आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण बनवणार आहोत. पुन्हा एकदा पाहूया. रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज, संपत्तीचे पुनर्मूल्यांकन आणि कर्जाचे पुनर्मूल्यांकन. व्हेन द पार्टनर्स रिटायर्स फ्रॉम द बिझनेस, इट इज डिझायरेबल टू रिव्हॅल्यू ॲसेट्स अँड लायबिलिटी टू ब्रिंग देअर व्हॅल्यूज ॲट द करेक्ट पोझिशन. द बेनिफिट ऑफ सच चेंज in the value of assets and liabilities will be given to the retiring partners as well. To show the changes in the value of assets and liabilities, a revaluation account is open. After showing all the effects in a revaluation account, profit and loss adjustment account, the balance appearing in the account will be transferred to partners capital account in their प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि हेच आपण फॉर मोर डिटेल्स अबाउट इफेक्ट्स इन रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड स्पेसिमेन ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, प्लीज रेफर प्रिव्हियस चॅप्टर, दॅट इज ॲडमिशन ऑफ पार्टनर. त्यामध्ये जे सांगितलं आहे तेच इथं रिटायरमेंटमध्ये आहे. नेक्स्ट आता आपण महत्त्वाचा पॉईंट शिकणार आहोत. 4.7 ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल, पेज नंबर 171. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल, भांडवलाच्या तरतुदी किंवा भांडवलासंबंधी बदल दुरुस्ती ती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, द कंटिन्यूइंग पार्टनर मे डिसाइड टू रीअरेंज देअर कॅपिटल इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. जेव्हा भागीदार निवृत्त होतो तेव्हा उर्वरित भागीदार रिमेनिंग पार्टनर्स, कंटिन्यूइंग पार्टनर्स ते निश्चित ठरवतात की आता आपलं कॅपिटल जे आहे ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार काय करायचं आहे, चेंज करायचं आहे असं ते ठरवतात. का? फॉर दिस पर्पज, 1. The total capital of the firm is divided among the partners in their new profit sharing ratio. कारण जुना भागीदार गेला की मग कंटिन्यू किंवा रिमेनिंग पार्टनर्समध्ये परत रिअरेंज कॅपिटल होतं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार त्यांना करावं लागतं. कारण बदल, चेंज इज द लाईफ, कारण बदल हा करावा लागतो. 2. न्यू कॅपिटल बॅलन्स इज देन compared with the latest capital balances of each partner. आणि न्यू कॅपिटल त्याचं जे कंपेअर आहे मागील वर्षाचं कॅपिटल आणि आताचं कॅपिटल यामध्ये थोडंसं कंपेअर करणं आवश्यक असतं. 3. सरप्लस ऑर डेफिसिट इन इंडिव्हिज्युअल कॅपिटल अकाउंट इज कॅल्क्युलेटेड. आणि प्रत्येक पार्टनरचं नफा किंवा तोटा म्हणजे अतिरिक्त नफा किंवा डेफिसिट तोटा
तो जो आहे तो इंडिव्हिज्युअली वैयक्तिकपणे काय केला जातो, त्यांचा कॅल्क्युलेट करणं गरजेचं पडतं. त्यानंतर सच सरप्लस मे बी विथड्रॉन बाय द पार्टनर दॅट इज पेड टू पार्टनर or transfer to current account or loan account. Deficit may be brought in by the partner or transfer to current account or loan account. आणि जेव्हा भागीदार निवृत्त होतो त्यावेळेस त्याचं जे डेफिसिट आहे, त्याचा जो फरक आहे, किंवा त्याला रक्कम देणं असेल किंवा त्याच्याकडून रक्कम येणं असेल, देणं असेल तर त्याच्या लोन अकाउंटला किंवा कॅशमध्ये, किंवा त्याचं जे गुडविल आहे ते त्याला रकमेमध्ये दिलं जातं, किंवा त्याच्याकडून जर रक्कम येणं असेल तर ती रक्कम करंट अकाउंटला, कॅपिटल अकाउंटला किंवा लोन अकाउंटला किंवा कॅश अकाउंटला काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. द्यायचे असेल तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट, आणि यायचे असेल तर कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, असे आपण ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल करणं गरजेचं आहे. तर या तासामध्ये आपण जे पाहतोय ते महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्यासंबंधी आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, इन्स्ट्रक्शन्स, ते आपण आता पाहूया की कशा पद्धतीने जर्नल एंट्री आपल्या अभ्यास करणं आवश्यक आहे. सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन आणि त्या ट्रान्झॅक्शनला कोणती एंट्री आपल्याला पाठ करायची आहे ती. सिरियल नंबर 1 ट्रान्झॅक्शन आहे इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्यूइंग पार्टनर्स. म्हणजे इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्यूइंग पार्टनर्स, म्हणजे कंटिन्यू पार्टनरला किंवा रिमेनिंग पार्टनरला जर सरप्लसची रक्कम द्यायची असेल तर कॅश जाणार आणि त्यामुळं जर्नल एंट्री होणार कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. कारण इथं कॅश गोज आउट आहे, पेड म्हणल्यावर कॅश गोज आउट आहे. त्यामुळं इफ सरप्लस इज पेड बॅक टू कंटिन्यूइंग पार्टनर्स, म्हणजे उर्वरित किंवा रिमेनिंग पार्टनर्सला त्यांची नफाची रक्कम कॅशमध्ये दिली तर जर्नल एंट्री होईल कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे इफ सरप्लस ऑन कॅपिटल अकाउंट इज नॉट पेड. परंतु जर सरप्लस किंवा नफ्याची रक्कम असेल ती जर आपण पेड केली नाही बट ट्रान्सफर टू लोन अकाउंट ऑर करंट अकाउंट, तर जर्नल एंट्री काय होईल, तर जर्नल एंट्री होईल कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट अकाउंट ऑर लोन अकाउंट. म्हणजे टू कॅश ऑर बँक अकाउंटच्या ऐवजी टू कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट अकाउंट किंवा लोन अकाउंट असं 2 नंबरच्या जर्नल एंट्रीमध्ये मेन्शन करायचं. त्यानंतर 3 इफ कंटिन्यूइंग पार्टनर्स ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज डेफिशियन्सी इन द कॅपिटल अकाउंट. आणि जर रिमेनिंग पार्टनर्स किंवा कंटिन्यूइंग पार्टनर्स किंवा उर्वरित भागीदार जर त्यांचं जो डेफिशियन्सी आहे किंवा जी फरक आलेला आहे, तोटा आलेला आहे, तो तोटा जर त्यांनी कॅशमध्ये फर्मकडे भरला तर कॅश कम्स आहे आणि त्यामुळं कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट द गिवर. त्यामुळे कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर 4th ट्रान्झॅक्शन इफ डेफिसिट इज ट्रान्सफर टू लोन अकाउंट ऑर करंट अकाउंट. जर तोटा लोन अकाउंटला किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर केला तर जर्नल एंट्री होईल कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट अकाउंट लोन अकाउंट डेबिट कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट और लोन अकाउंट डेबिट टू क्रेडिट द गिवर टू कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर पुन्हा एकदा आपण 4ही जर्नल एंट्री पाहू. फर्स्ट जर्नल एंट्री कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. सेकंड कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्यूइंग पार्टनर्स करंट अकाउंट और लोन अकाउंट. थर्ड
cash or bank account debit to continuing partners capital account. Fourth, continuing partners current or loan account debit to continuing partners capital account. तर या पद्धतीने आजच्या तासामध्ये आपण बरीचशी माहिती पूर्ण केलेली आहे आणि ती माहिती म्हणजे त्यामध्ये ए ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड जनरल रिझर्व ऑब्लिक अक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, तर त्यासंबंधीची आपण माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट, त्यानंतर भागीदार निवृत्त झाल्यानंतर फर्ममध्ये काही रिअरेंजमेंट किंवा रिव्हॅल्युएशन होतं आणि ते ॲसेट्स अँड रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज आणि त्याचा फरक तोटा जो आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट यामध्ये मॅच केला जातो. नेक्स्ट, त्यानंतर ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल आणि ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलमध्ये आपण 4 जर्नल एंट्रीज आपण पाहिलेल्या आहेत. तर त्या 4 जर्नल एंट्री 1 कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. सेकंड, कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर्स करंट अकाउंट और लोन अकाउंट. थर्ड, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि फोर्थ, कंटिन्यू पार्टनर्स करंट अकाउंट और लोन अकाउंट डेबिट टू कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या पद्धतीने आपण काय करायचं आहे, या तासाचा सविस्तर व्हिडिओ आपण ऐकणे आवश्यक आहे आणि त्याचा स्टडी करणे आवश्यक आहे, कारण वेळ ही पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण आपला अभ्यास जारी ठेवावा आणि तो कंटिन्यू करून त्यामध्ये वाढ करावी. धन्यवाद.